या फिरायला आमच्यासोबत. गुड मॉर्निंग गाईज. आज ब्लॉगची सुरुवात नवीन कुठून तरी करतोय. एवढे दिवस वन डे चालू होतं. आज त्याला डे 1 मध्ये कन्वर्ट केलं आणि जिमला आलं. माझी मोटिवेशन आहे स्वतः विक्रांत सर, तुम्हाला माहितीच असेल. तर आज ब्लॉग बनवायचा मोटिव्ह थोडा स्पेशल आहे. का तर तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे कळेलच किंवा तुम्ही थंबनेलमध्ये बघून आधीच तुम्हाला कळलंच असेल. तर मग चला सुरू करूया आजचा ब्लॉग इथूनच. जिमवरनं आल्यानंतर तुम्हाला वरच्यावर दाखवतो की आपल्याला काय घ्यायचं होतं. आणि एक काम करू, आपलं जाता जाता पटकन 2-4 स्पेक्स वाचून जाऊ. म्हणजे काय होईल, आपल्याला आयडिया असेल काय घ्यायचं काय नाही रिलेटेड. आणि लास्ट टाइम आपण गेलेलो जे फार्म हाऊसवर, तो फार्म हाऊसचा व्लॉग येणार आहे. त्यासाठी तो फार्म हाऊसचा व्लॉग एडिट करून घेतो आहे, त्याचा डेटा ट्रान्सफर करून घेतो आहे. म्हणजे कसं लवकरात लवकर तुम्हाला तो व्लॉग टाकता येईल. आजपासूनच जिम लावली आहे, तर डब्बा सोबत घेऊन फिरायला लागेल, पाण्याची बॉटल सोबत घेऊन फिरायला लागेल आणि सगळंच प्रोटीन शेक घेऊन फिरायला लागेल. तर मग मित्रांनो, आता डलवेंद्र कोल्हाला घेऊन म्हणजे आर्शला घेऊन आम्ही शाळा. माझं नाव असं खराब नका करू प्लीज तुम्ही लोक. चांगलं करतो डलवेंद्र कोल्हा. पूर्ण बोल में तो डायलॉग आहे, मेरा नाम है भुल्ला रखता हूँ खुल्ला. डायलॉग आहे शक्ती कपूरचा डायलॉग आहे. हा तर मी नाही शक्ती कपूरचा डायलॉग नाही, हा डायलॉग त्या विलनचा आहे. ते मारते सॉरी गाईज. आम्ही निघालेलो आता जायला नेरूळला. पहिले आपण KTMच्या शोरूमला जाऊ. अमर ते नंतर आम्ही आता KTMच्या शोरूमला पहिले जाणार आहे आणि KTMच्या शोरूम नंतर मग जाणार आहोत रॉयल एनफिल्डच्या शोरूमला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत घरी. नाही, नंतर डॉलीला मोमोज खायचे असतील. असं टेम्प्ट नको करू. मी आजारी आहे, टेम्प्ट नको करू. मी काय म्हणते, म्हण जाऊ दे. काय नाही, बोलतील की किती खाते ही पोरगी. बरोबर आहे. लोकांना काय बोलायला तोंडच पाहिजे, हो ना डाली. पण स्वतःच्या तोंडावर कंट्रोल नाही. Shut up. If you put this, you are dead. I'm putting this. No, you're not. I'm putting this. Definitely I'm doing. खाता बरं खाता काय हे बघा, he's having diet. त्याचं दिले दादा. आकडी खाण्याची पद्धत थोडी कॅज्युअल आहे पण ठीक आहे. I love his tiffin. It's very nice. He's going to show you. With some dagads. खाऊन पण दाखव सर. Little stones. Stones. And म्युझली आहे का ते? And muesli आहे ते. अरे काय आहे? ओट्स आहेत ग, चॉकलेट ओट्स. हे नाईस. आणि आता एवढी एक्सपेन्सिव्ह गाडी बुक करायला मी चाललोय, तर अलंकार थॉट की कशाला बाहेरच्या खाण्यावर पैसे घालवायचे. सो त्यांनी स्वतः घेऊन आलाय की भाई आता माहिती आहे ना धंदा लागणारच आहे. हा, तर घरचंच ठेवतो. आता वी आर गोइंग टू सी आम्ही सारे खवय्ये इन कार. ओके, आम्ही सारे खवय्ये आम्ही अशीच आहे. हे पण माती खायचे दिवस आले. आधी कमी नाही खाल्लेली की आता पण खायला लागते परत. आणि जर आय डेअर यू की तू हे टाकायला पाहिजेस, लोकांना पण कळू दे. काय पण खाता तुम्ही, मी पण कसं हेल्दी बिल्दी खातो ना. काल कोणतरी परत आहे, परवाच्या दिवशी 2 वडापाव खाल्ले माझ्यासोबत. कट कर. ए गावातली गाडी गावातली गाडी दिसतच नाही काका लोक. अरे कट कर. मुंबई पुणे एक्सप्रेस राष्ट्रीय का गावातली गाडीला पण नाही जाऊन दिलं. पुढे बघ पोलीस बघ. अरे बघ सोडलं बघ. बघ सुटलं बघ. वाच काय लिहिलंय बोर्ड नाही का. पोलीस बघ कसे घेताय त्यांना कोपऱ्यात. बघू हे काय टाकू नको ना. बिहाइंड द सीन्स ऑफ माय इंस्टाग्राम पेज. फुल फोटोशूट चालू आहे मागं. असं काय नाहीये, छान. मी पण बघू शकतो का? फालतू माणूस.
जाम वजन आहे. तुझं वजन इज इक्वल टू बॉटलचं वजन. मी सांगतो डॉली एक गाणं एवढं भारी गाते ना, मला येतं ते गाणी, मला तेवढं कडे माहिती त्याची. डॉली घरी गाते मैं हूँ जियान मैं हूँ बडा ताकतवर मुझे पसंद है खाना. ऐकला मला गाणं माहिती पण मी बोलत नाही घरी. मी कुठलं गाणं गाते माहिती का घरी? काय ते गाणं स्टार्टिंग सांग ना. कोणतं? ये नहीं प्यारे कोई अमली पंडा इसमें छुपा है जीवन का फलसफा. नाही तू चुकलं सगळं. पण यू गॉट द जिंक्स. आय गॉट द जिंक्स. ते अंडे का फंडा सो गाईज हे बघा, हे कुठेतरी पोकीबॉल घेऊन चाललेत. या पोकीबॉल मध्ये कोणता पोकीमॉन असेल तुम्ही सांगा मला. केवढा मोठा पोकीबॉल आहे बघा. मी काय म्हणत असती बोल. हा तू बोलवते आपण ब्लॉग तर वीक इन अ डे. काय अ वीक इन माय डे. वीक ऑफ इन माय लाईफ असं काहीतरी. तर तू ते कंपाईल करू शकतो की मी हे केलं ते केलं, कारण तुझ्याकडे अशी किती चांगले मटेरियल आहे जो तू पोस्ट नाही करू शकत बिकॉज यू डोंट हॅव अ 20 minute क्लिप. बरोबर. सो आय थिंक यू शुड डू दॅट. अँड फॉर मोर सच सजेशन्स आय ऑल्सो कैन टेक केअर ऑफ युअर सोशल मीडिया पेज. हो चला, मला माझा मॅनेजर भेटलेला आहे. Oh yes, that's right. मला पेमेंट पण नकोय जास्त. ऑल यू नीड इज टू टेक मी टू इट मोमोज. डन. यू आर हायर्ड. And I am sold. आणि हा बस वाला बघ पप्पी घेणार आता डायरेक्ट आमच्या. हळूहळू इकडं सरकत चाललंय. ए दिली पप्पी गेला आपल्या गाडीची. अंधे आला. तू घेशील नाही तर. दोघं मिळून कचाकच कन्फ्युज होत आहेत. केटीएमचं शोरूम कुठे लाईनीतच ना सगळे. हे पटकन पोहोचतो 1.5 किलोमीटर 3 मिनिटात. ट्रॅफिक बाई फुल ट्रॅफिक पण 3 ट्रॅफिक. शौचालय कुठे आहे? शौचालय सांगा. इथे गाडी. बॉयज इकडे सगळे लाईनीत शोरूम आहेत. सगळे शोरूम लाईनीत आहेत. म्हणजे बघा जीप आहे, परत रेनॉल्ट आहे, हा कुठला मारुती सुझुकी आहे, हाऊस ऑफ जॉन्सन. हे काय हे टाईल्सचं दुकान होतं. जाऊ दे. मग इथं होंडा आहे बघा. होंडा त्यानंतर इथं आयशर आहे. त्यानंतर निसान आहे. त्यानंतर सकोडा. त्यानंतर डस्टन. त्यानंतर तेच ते डॅटसन. सॉरी एकच असतं. आणि सर्वात मोठा भाई हुंडाय. भाई आपला केटीएम कुठे आला केटीएम आला. केटीएम आला. एवढंच शोरूम आहे. एवढं शोरूम आहे रे तुम्हाला. जावं छोटस शोरूम आहे. जेवढं गाडी असेल काय. सो गाईज मला थोडंसं ना पोपट झाल्यासारखं फील होते, कारण हा जरा जास्तच छोटासा शोरूम आहे आणि हा स्क्वेअरना पण ह्याच्या आतमध्येच आहे. मग मला जास्तच छोटा वाटतं हा ना. एवढूसा शोरूम. खूप भारी वाटते. सूट करते तुला. ऍडजस्ट करता येतं. काय बोलतो? हो गाणी अजून सगळं होतं ना. कॉल्स होतं. डॉलीनी जर गाडीचा घेर टाकला आणि गाडी पडली तर डॉलीला ही गाडी विकत घ्यायला लावू. हो ठीक आहे घे. पप्पांना व्हिडिओ कॉल करतो. पहिले पप्पांना मला माहिती पप्पांना नाही आवडत. काय म्हणतात गाडी. पहिले पप्पांना व्हिडिओ कॉल करतो. हे पण फ्री येतं का? हे ते ॲडिशनल ॲप्स आहेत. सिंगल ॲप्स फॅमिली पॅक. कसं असं झोपायला लागलं ना त्यामुळे असं त्रास नाही असं आहे ना.
पप्पाला व्हिडिओ पप्पा होती आता हे उतरून टाकू का काय चिंबोरी चिंबोरी ही पण तशी चांगली वाटते. मम्मीला करतोय आता, नाही तर म्हणते गाडी दाखवलीच नाही घ्यायच्या आधी. हे लोक इतके स्ट्रेस्ड आहेत, स्पेशली अलंकार, बिकॉज इज टू कन्फ्युज्ड. तो आला होता एक गाडी बघायला, पण आता त्याला 2 आवडल्यात, 2 ऑफ देम. सो आय थिंक दॅट इज वाय ही इज व्हेरी कन्फ्युज्ड की काय करायचं. पण ठीक आहे, the stress is real. If boys could actually think about their life decisions like this, how much they think about a car or a bike, I think सगळे सॉर्टेड झाले असते पुरं. पण काय करणार, आपलेच मित्र आहेत. हे बघ, दिस इज माय चार्जेस. 71 ह्याच्यावर दाखवतो. लेट्स गो बॉयज. अरे 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 अरे, आता आपण कुठे चाललोय अलंकार? कुठे चाललोय? कुठे? अच्छा, आलं का? आले रॉयल एनफिल्ड बघ, इकडे बघ, त्यांच्या गाड्या पण आहेत तिकडे तुझ्या बाजूला. अरे आय एम व्हेरी भाई, इकडे 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 वाच काय लिहिलंय, इट इज गोवन क्लासिक. फक्त गोव्याला फिरायला घेऊन जायचं. आपला गोवाचा प्लॅन लास्ट 15 डेज आधीपासून चाललाय आपला प्लॅन. 15 इयर्स. ओके, या. जर तुला मला गिफ्ट द्यायची असेल तर यू आर मोर देन वेलकम टू गिफ्ट मी दॅट. सो गाईज, हे बघा, ही आलेली नवीन गोवन क्लासिक मध्ये ब्लॅक कलर. टायरला रिमला जे व्हाईट आहे ना, त्यामुळे ही गाडी जास्त भारी वाटते. पण रेड कलर मध्ये पण आहे. गाडी नाही आहे, मग गाडी अशीच बघायला लागते. हा क्रोमच आहे ना कलर, वेगळा वाटतं ना थोडा व्हिडिओमध्ये वाटतं. काय करायचं म्हणजे आता पनवेलचं शोरूम आहे. अरे यांच्याकडे बाईक अवेलेबल नाही बघायसाठी, आपल्याला बसून बघायची ना, बाईकच नाही यांच्याकडे. मग पनवेलच्या शोरूमला जायला लागेल. ओके, काय कोपर करेल नाही, कोपर करेलला कुठं आलो आपण बिट्याला काय हे ठेवून जातोय का गहाण? सरत मागे एक डेंजर आहे भाई, मज्जा झाली ती बघून मला. बसू का? नाही, अंड्याला बसू दे, अंड्या बस. पण ह्याच्यावर बसल्यानंतर गोव्याला जाणं इज मॅन्डेटरी. हा, ह्याच्यावर बसलं की गोव्याला जावंच लागतं. यू कांट स्किप. नाही, बसल्यावर पण. अरे तू थांब रे. इवन दिस लुक्स नाईस. मागे बघ. 350 पण आपला 350 नाही पाहिजे, आपल्याला पाहिजे 400 किंवा प्लस. नाही का ते मी वॉलेट वर पण करते. चलो, तो ट्रॅमचा शोरूम कुठे रे? इवन दो ही वॉज कन्फ्युज इन 2 गाड्यांमध्ये हा कन्फ्युज होता. आता आपण 4थ्या गाडीमध्ये कन्फ्युज व्हायला आलोय. 3री विचारू नका प्लीज. इज अनदर वन.
कशी आहे मला माहिती आहे भारी, पण ती स्वीट ट्रिपल आहे भाई. इतकं कन्फ्युजिंग कसं काय असू शकतं टेक अ बाईक. हेवी आहे का? चालू कर. मी आवाज ऐकून आलो. कसा आहे का CB 400 टाईपच आहे. CB 400 थोडीशी हे सायलेंट आहे, थोडीशी लांब आहे, त्याचा बेस आहे. इतकं स्ट्रेस मध्ये हे लोक काय आहेत मला कळत नाही. मला तर गाडी आवडली, त्याच्यात मी बसली होती. KTM 390. आणि ती अंडाला पण सूट करते, पण मला ती रॉयल एनफील्ड वाली पण एक दोन आवडल्या. सो इवन आय एम ती गोवन भारी होती ना? तिचं बजेट जास्त झालं असेल आय गेस. नाही, 4,27,000. सेम बजेट. KTM इज मच चीपर ना. त्याला स्वतःला पण आवडली म्हणून तेवढा कन्फ्युजन. तिथे काय आलं नाही कन्फ्युजन क्रिएट करायला आलं. जाणून बुजून त्याला ऑलरेडी 3 कन्फ्युजन आहे, त्याला ऑलरेडी 4थं पाहिजे जस्ट बिकॉज यू नीड्स टू चूज. म्हणून ते इथे हे तर लिस्टमध्ये पण लक्षात यायचं. भावांनो, ट्रायममध्ये आपण बघतोय स्पीड 400 MY25, जिची प्राईस जाते 3,15,000 विदाऊट लोडिंग्स. विदाऊट लोडिंग म्हणजे अशी नाही, अशी तशी, आणि विथ लोडिंग तशी. विच BR 650 BR 650 अशी आहे का गाडी? ओके, लेट्स सी. बघायला अवेलेबल नाही, तू BR 650 आणतो जी आत्ता लॉन्च. येते व्हाईट कलरमध्ये, येते येल्लो कलरमध्ये, आणि ही येते रेड कलरमध्ये विथ फुल ॲक्सेसरीज लोडेड, आणि ही येते पांढऱ्या फटॅक कलरमध्ये. मी काय म्हणते, हे जे हे जरा जास्त सोनं नाही वाटत आहे 50 तोला. हे सोनं वाटतं, मग मी असं चैनी बाहेर काढून गाडी चालली ना, बॅग 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 बॅग. म्हणजे तू असं ट्विनिंग करणार? अच्छा, ते कलर लावून देतात का? खरं गोल्ड प्लेटेड देतात का? जास्त गोल्ड प्लेटेड. आपल्याला अजून मेन गाडीच भेटलेली नाही, जी पण शोधतोय. कुठली? जिच्यासाठी आपण आलोय, कॉन्टिनेंटल, जी बघायला आलोय. आता मी त्या पनवेलच्या शोरूमला फोन करतो. म्हणजे दिस इज बिहाइंड द सीन्स ऑफ हाऊ दीज पीपल टॉक अँड द रिअल मराठी बोल, मराठी ब्लॉगर आहे मी, मराठी कळतं का तुला? नाही, मी त्यांना ते सांगते की भाषेचा किती एकदम 50 डायरेक्ट 360 डिग्री गोल घुमतं. काय पाठवतात डॉक्टर, काय मागतो? प्रिस्क्रिप्शन. अलंकार, यू हॅव गॉट सच गुड आयलॅशेस डूड. पाठवायला सांगितले त्या डॉक्टरनी मला, मी त्याला कॉल केलेला. अलंकार, यू हॅव गॉट सच गुड आयलॅशेस. आईचे लॅशेस. अरे यार, कन्फ्युज झालं. काय माहिती का, आता डायरेक्ट बाईक चेंबूरला अवेलेबल आहे. चेंबूरवाले म्हणतात जस्ट बाईक उतरली. पनवेलवालीला केला फोन, पनवेलवाली बोलली की सर बाईक आहे पण मी तुम्हाला फोन करते. बाईक आहे पण फोन करते काय? मे बी कोणी घेत असेल. कस्टमरची बाईक आहे, पण आपल्याला बाहेर बघायला भेटेल बाहेर बघा. गाईज, आज आम्हाला एक नवीन गोष्ट, आय हॅव बीन फ्रेंड्स विथ मी अलंकार सोबत 10-15 वर्ष फ्रेंडशिप आहे माझी, आणि आज मला पहिल्यांदा एक गोष्ट रिअलाइज झाली आहे की युजली जसं तर दिलीप दादा आहे, त्याचं डोकं असं किती छान असं राऊंड आहे, पण ह्याचं बघा चपट. हा डोक्यावरती पडला होता लहानपणी, ते आता मला कन्फर्म झालंय बिकॉज ऑफ दिस चपटनेस. पूर्ण सरळ आहे, लाईक असं असं सीटच्या कव्हर सारखं असं आहे त्याचं डोकं. गोल डोक्याची कुठची
गोटी. वाय आर यू जेलस अलंकार? आणि हा त्याचा नवीन चष्मा इकडे बघ ना. ह्याचा चष्म्याच्या ब्रँडचं नाव आहे लुईस विठ्ठल. लुईस विठ्ठल हे का बस लुईस विठ्ठल नाही चांगलं नाव त्याचं. त्यांनी सासगावच्या जत्रेचं वेच घेतलं होतं. लुईस विठोबा ते व्लॉग मध्ये त्यांनी दाखवलं नाही. लुईस विठोबा. त्यामुळे ही इज व्हेरी फ्लॉन्टिंग दिस काइंड ऑफ थिंग्स. इंग्लिश झापडी वरतील आपल्या मराठी ब्लॉगर आहे मी. अरे पण एवढं इंग्लिश कळत असेल. बोल चार वाक्य बोलून दाखव. अरे बोल आय कॅन ऑल्सो टॉक. त्याला वाक्य पण कळलं नाही. सेंटेन्स आणि वर्ड्स मध्ये डिफरन्सेस नाही माहिती आम्हाला. तुला वाक्य तुझं व्याकरण काढू का मी मराठीत? वॅक्सील पटकन इथंच गाडीत माझ्या उतर. वॅकी मला तर वाटतं ट्रॅफिक आमच्या 5वीलाच पुजलेली आहे. हे बघा ना काय याला म्हणायचं ट्रॅफिक आहे काय कधी पोहोचणार? 4 वाजले 4:26 झालेत. आता रॉयल एनफिल्डच्या पनवेलच्या शोरूमवर पोहोचायला लागेल. तिने फोन केला होता मला. तिने सांगितलं सगळ्या कलरमध्ये GT 650 अवेलेबल आहे आमच्याकडे. भारी ना? सगळ्या कलरमध्ये विट्या. हो सगळ्या कलरमध्ये. आय लव्ह पनवेल. बघ ना नेरूळ वाल्यांकडे पण जे नाही ते पनवेलवाल्यांकडे भाई. पनवेलवाल्यांकडे पैसे भेटत कारण है ना. तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतंय नेरूळ मध्ये नाही पैसे कोणाकडे जास्त असतील? नेरूळ वाल्यांकडे, पनवेलवाल्यांकडे, खारघरवाल्यांकडे? बस आपण लाईनीत नाही अजून की कळंबोळीवाल्यांकडे. मला तर वाटतं पनवेलवाले असतील. पण तुम्ही तुमचं मत सांगा मला. पैसेवाले कोण आहेत? नाही बँड्रावाले असतील पण ऍटिट्यूडला ऐकतील का पनवेलवाल्यांसमोर? यायला पनवेलवाले ऐकतील कोणाला? काय पनवेलवाले हो मग मी काय म्हणतो ऍक्च्युली काय म्हणतो विसरलं व्हायला. डॉलीला महिंद्रा मध्ये जायचं. नाही डॉलीला महिंद्रा सोड. काय बोलतो मी? हा ट्रायम बद्दल बोलतो मी. ट्रायम घ्यायचा विषय असा आहे गाडी तर चांगली आहे ती गाडी पण ती शोरूम वाईज चांगली वाटते असं मला वाटतंय. नाही पण लुक्स वाईज समोरून गाडी खूप छान आहे. पण एकच प्रॉब्लेम आहे तिचे जर पार्ट आहेत ना सगळा CB युनिट आहे. सगळे इम्पोर्टेड पार्ट्स आहेत. पार्ट जर गेला तर भीक मागायला लागेल 100%. नाही महाग असतील पार्ट तिचे. महाग पण असतील आणि इझिली अवेलेबल नसतील. हा लुक वाईज आता मी डॉली अजून तो GT 650 बघितली नाही ना ती बघच. आपण चीप होती पण ना 3,35,000लाच होती ती. आपण आता महाग 4 लाख वाल्या गाड्या बघतोय सगळ्या. ड्यूक 3,80,000 60,000. ड्यूक दिसत छान होती. आता मी काय म्हणतोय मी ना आज ना बुकिंग टाकत नाही कुठलीच. म्हणजे अजून डिसाईड नाही. जर GT 650 आवडली तर टाकून देईल. पण जर बुकिंग नाही टाकली ना बुकिंग काय रिफंडेबल असते. बुकिंग आपण कॅन्सल पण करू शकतो. मला तुम्हीच सांगा कमेंट मध्ये कुठली गाडी तुम्हाला जाम आवडली. मग आपण त्या ती गाडी घ्यायला थोडासा विचार करू. तुम्हाला आवडली तर ऑफकोर्स विचार मला करावाच लागेल ना. मला तर वाटतं तुम्हाला GT 650 आवडेल. आणि एक ड्यूक आवडू शकते. ऍक्च्युअली ड्यूक आवडू शकते. भीक मागने का तरीका बड़ा कैजुअल था. अपेक्षा बघा अपेक्षा व्हायची. वॅगनर इकडं आता मी असं मस्करी वॅगनर बद्दल बोलतो. 1 वॅगनर 2 वॅगनर आणि मग पुढं 3 वॅगनर आणि तिन्ही सेम कलरच्या. बघा तिन्ही सेम कलरच्या. बाबा कोइन्सिडन्स. डेंजरस. लोकांनी वॅगनर तर आपल्या इंडियामध्ये अशा घेऊन ठेवल्यात म्हणजे त्यांना ना गिफ्ट केल्यात सुझुकी कंपनीने एवढ्या घेऊन ठेवल्यात. पण ऍव्हरेज तिला खरंच चांगलंय. उगाच काही तिला नावं ठेवण्याचा अर्थ नाही. 25चा ऍव्हरेज नाही जास्त पण देते नीट चालवली तर. बाई एक प्रकारे फुकट फिरल्यासारखंच आहे ना. तर काय नाही घेणार लोक. सीएनजी ऑफकोर्स. वॅगनर तर सीएनजी घेणार ना. वॅगनर पेट्रोल ऑटोमॅटिक विथ टर्बो चार्जर थोडी घेणार आहे. सुपर चार्जर टर्बो चार्जर नाही येणार पेट्रोल गाडी. हो सीट काय नाही
नाही बुद्धिमत्ता. अरे मी हलकी हलकी पळी फुलकी हळी फॅमिली हलकी पळी. या जोक साठी तुम्हाला आधीचा ब्लॉग बघायला लागेल, सासगावच्या जत्रेवाला ब्लॉग बघा. मी काय बोलत होती ते मी ह्या ब्लॉग मध्ये आता एक्सप्लेन करते. व्हॉट आय वाज ट्राइंग टू से इज की ती फळी आहे ना ती ते लोकांनी एक्झॅक्ट साईजची कापली आहे, त्यामुळे त्याच्यात अडकणारच नाही. ही हलकी कमी असती तर बरोबर रिंग अडकली असती. हे मला बोलायचं होतं. कळलं मग तुम्ही समजूनच नाही घ्यायला आर्ट्सला. इथं ना VLCC च इथं कुठे इकडे आहे ना त्या साईडला इथं VLCC च आहे बघा. इथं VLCC हे आहे काय बोलतात त्याला ऑफिशियल स्टोर आहे. जाऊ दे ना मरू दे ना, ऑफिशियल स्टोर आहे. पण VLCC कोण लावतं, डॉली काय लावते माहिती का, विकटारमारिक आयुर्वेदिक क्रीम क्रीम मुआसो को जड़ से मिटाए त्वचा को हल्दी के रंग इसमें समाये, हल्दी के रंग इसमें समाये, त्वचा की रक्षा करे आयुर्वेदिक क्रीम विकटारमारिक आयुर्वेदिक क्रीम. एवढा हाईप केलं तुम्ही त्या गाडीबद्दल. आता आय एम एक्साइटेड की ती कशी दिसते. नाही गाडी खरंच छान आहे. क्लासिक गाडी, क्लासिक बाईक. हे बघ शोरूम रॉयल एनफिल्ड आहे. रॉयल एनफिल्ड आहे. तुला मी आता दाखवतो गाडी. तुझ्या दिल्ली दादाला बोलवा तुमच्या यार. तुला जगा वेगळा कलर घ्यायचा. हे रॉयल एनफिल्ड हा पहिला शोरूम आहे. ते आपण शोरूमच्या आत आलो आहे आणि ते शोरूमचे जे अटेंड करणारे लोक आहेत मस्त शोरूम तिकडं स्क्रोल करत बसले. पटकन येऊन कोणी अटेंड नाही केलं आहे. जरा वियर्ड वाटतं. एवढी मोठी कंपनी आहे, आपली बाईक पण फेवरेट आहे. हे काय आपले नाम आहे. सो यू आर नॉट हॅपी विथ द सर्व्हिस. हां यायला पाहिजे ना पटकन. कोणी तेव्हा ते गेम खेळत बसलं. आपण तिथनं वॉक करत आलो ना आतमध्ये, ते सगळे गेम खेळत बसलं. आपण लोकेशन पिन करू आणि गुगलवर रिव्ह्यूज पण देऊ त्यांना. नाही ठीक आहे. आता ते कसे बोलतात ह्याच्यावर डिपेंड. हां बट लाईक वी विल रिमेंबर दिस. हां की मी हे सांगतो त्यांना पॉईंट करतो की ही गोष्ट मी लक्षात की हे लाऊंज आहे ना, कस्टमर लाऊंज आहे ना तो, तिथे त्यांचेच एम्प्लॉय बसले मोबाईलवर स्क्रोल करत. बट आर यू एक्साइटेड? आय एम एक्साइटेड फॉर बाईक. सी इकडे बघ ही ती गोवन जे आपण मगाशी तिथे बघितलं. सेक्सी आहे पण यार. सूड आहे बहुतेक. रोड साईड म्हणजे काय गाडीवर बंद पडली तर बंद फ्यूल वगैरे फ्यूलसाठी पण तिची सर्व्हिस तुम्ही तेव्हा का सर्व्हिस द्याल ती पेड नाही आहे. म्हणजे तुम्हाला आता कन्फ्युजन परत आलं आहे बिकॉज आता 3 गाड्या झाल्यात कन्फ्युजनच्या लिस्टमध्ये आणि ही वॉन्ट्स टू हॅव अ टेस्ट ड्राईव्ह आणि मग त्याच्यानंतर मे बी हिल डिसाईड. पण आम्ही ॲक्च्युली हीच इथेच आलेलो. पहिले आम्हाला हीच गाडी बघायची होती आणि दॅट इज वाय आम्ही इकडे आलो आहे. एवढं डीप आणि टेक्निकल कॉन्व्हर्सेशन चालू आहे भाई. आय कॅन नेव्हर डू दॅट. मी एकतर ह्यांना घेऊन येते नाहीतर मी माझ्या आई बाबांना घेऊन जाते. मी गोव्याच्या मला फक्त सांगू ही गाडी गोव्याला जाते ना आय विल बी फाईन विथ इट. सलीम कॉल आन्सर करा कुठे तो. हे एवढं मॅथमॅटिक्स हे सगळं only guys can do it.
सगळे ह्यांनी ॲक्सेसरीज ठेवलेत लाईक हेल्मेट्स अँड जॅकेट्स अँड ग्लव्स. आणि मुलींना समजा आपण लुई विटॉ किंवा असं काय गिफ्ट दिलं गुची विची तर मुली जाम खुश होतात. मुलांना फक्त हा एक ह्या ब्रँडचं इफ यू जस्ट गिव्ह जॅकेट लुक ॲट द प्राइस ऑफ इट दे विल बी द हॅपीएस्ट. मेरा घर चले जाएगा. हीच का ती गाडी अलंकार. सो फायनली दिस इज द बाईक ज्याच्यासाठी आम्ही आलोय. कलर हा नाही आहे पण ह्या गाडीसाठी आम्ही एवढ्या लांब आलोय टू सी हाऊ इट इज. थांब मागे सर का अण्णांनी कुठली गाडी घ्यावी. ड्यूक घ्यावी की ही वाली घ्यावी. ऑल टाइम रॉयल एनफील्ड की रॉयल एनफील्ड मध्ये कुठली शॉर्टकट. ओ लुक ॲट दॅट हिरो. आता ग्रँड एंट्री होणार आहे आमची. गाडी घेतली तर हीच घ्यायची नाहीतर घ्यायची. पण आय मीन आय डू लाईक इट. हा हा ना 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 हेवी प्रो मॅक्स. दिस इज द कलर जो अलंकारला हवा आहे. आय मीन इट लुक्स व्हेरी सेक्सी पण त्याला असं वाटतंय की ती थोडीशी हेवी आहे. हा सगळ्याच बाईक आहेत ना खूप मोठे जागेवर फिरवायला होणारच तो शॉट. सरळ चालवायची नुसती त्यांना मारला. त्याच्यापेक्षा ना बाबा ती आतमध्ये एक उभी आहे ती बाबू का ती थोडी स्क्रॅम्बल टाईप आहे. बेअर ना. हां बाई आत्ता आलो आहे आम्ही टाटाच्या शोरूममध्ये. टाटाच्या शोरूममध्ये कारण डुलविंदरला घ्यायची आहे नवीन गाडी तर आम्ही तिच्यासाठी ही द टाटा कर बघत आहोत. ॲक्च्युली खरंच भारी गाडी आहे. इट इज काय बोलतात त्याला नवीन काय आहे रे. इट इज कुपे. हां कुपे स्टाईल गाडी आहे ही. म्हणजे ही जी स्टाईल आहे लाईक SUV प्लस सिडान. तर मग बघू आता काय म्हणते डुलविंदर. दरवाजा पण एकदम स्टाईलमध्ये उघडतो आणि इंटिरियर पण डिसेंट आहे. फक्त हे मॅन्युअल आहे म्हणून मॅन्युअल मला गाड्या अजिबात आवडत नाही. हे मला आवडलं. लाईक दरवाजा उघडण्यासाठी तुम्ही आधी इथं प्रेस करायचं त्यानंतर असं दरवाजा उघडायचं. समोरून पण गाडी जराशी जॅकच आहे. जराशी नाही चांगली जॅक आहे. आणि हा कलर ॲक्च्युली हा कलर जास्त भारी आहे. पण माझा जीव इथं अडकला आहे बे. ऐक ना पण माझा जीव इथं अडकला आहे बोललो. एक सेकंड ही हॅरियर आहे. नाही इथे नाही अडकला माझा जीव. माझा सफारीत अडकला आहे. सफारी म्हणजे सफारी असते ना. टचस्क्रीन आहे का काय. डू यू लाईक द कार. आय थिंक इट लुक्स लाईक स्विफ्ट मध्ये हवा भरल्यासारखी. काय स्विफ्ट डिझायर मध्ये का आय लाईक इट बट आय एम जस्ट डिस्क्राइबिंग. फालतू डिस्क्राईब केलंस तू. अतिशय वाईट. लायकी काढून टाकली 0 मिनिटात. टाटा कर्व नाही मला हा लुक आवडतो. लॅम्बोर्गिनी उरुस सारखा लुक आहे. सारखा म्हटलं क्या है 19-20 का फर्क नहीं 4 करोड़ 19 लाख का फर्क है.
तर भावांनो, आता सकाळपासून ही गाडी बघ, ती गाडी बघ, सगळं करून झालेलं आहे. आता मला तुम्हीच सांगा, 3 ऑप्शन आहेत, एक KTM 390, एक ट्रायम्फ स्पीड 400 आणि एक जी आता आपण लास्ट बघितली कॉन्टिनेंटल GT 650 रॉयल एनफिल्ड. तर या 3 पैकी तुम्हाला कुठली आवडली हे सांगा, सजेस्ट करा, मग आपण त्यावर विचार करू आणि मग बघू काय ते. बाकी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा. बाकी भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर, बाय. शबा खैर. शो भाऊ.